बरं का. त्या ते अनिर्वचनीय ख्यातीवादी लोक बरं का ते अख्यातीचं सत्ख्यातीचं खर्च खंडन करतात. सत्ख्यातीवादी अर्थात रामानुज यांच्या मतामध्ये किंवा जगताला सत्य मानणारे हा सत्वाद्यांची ही ख्याती आहे. रामानुजांच्या मते किंवा सत्ख्यातीवाद्यांच्या मते जेव्हा ते अख्यातीवाद्यांचं मत खंडन करत असताना म्हणतात स्मृती आपल्या सर्प अंशामध्ये स्मृती ज्ञान मानणं हे अयोग्य आहे, कारण केवळ स्मृती ज्ञानाने भय पळणे, भय कंपादी किंवा पलायन अशा क्रिया घडू शकत नाही. कारण स्मृती ज्ञानामुळे उदाहरणार्थ दिलं की पूर्वी कोणीतरी एका पुरुषाने जंगलामध्ये वाघ पाहिलेला आहे, परंतु आत्ता वर्तमानकाली बसल्या घरी असतानाच त्याच्या ठिकाणी त्याला वाघाचं पूर्वी पाहिलेल्या स्मरण झालं. मग त्यावेळी स्मरण झाल्याच्या नंतर तो आत्ता वर्तमान काळी घरी बसलेला असताना पलायन करत नाही किंवा भीतही नाही. आता काय उड्या मारत नाही, कारण आठवण झाली, फक्त काय झाली, केवळ स्मृती झाली. पूर्वी प्रत्यक्ष स्मृती प्रत्यक्ष होता. बरं का, प्रत्यक्ष होता म्हणून उड्या मारत होता. आता उड्या का मारत नाही, प्रत्यक्ष नाही. आता प्रत्यक्ष नाही, प्रत्यक्ष आला का असा स्मृतीला वास काय माणसाला खात असतो का नाही. अरे कोणत्या अवस्थेतला प्रत्यक्ष स्मृती ज्ञानातला वाघ माणसावर काय झाडप घालतो का नाही. तो काय फक्त आठवण आहे त्याची. रानातला साप भेटायला जातो एखाद दिवशी, त्यांना सांगा चला आमच्या गावामध्ये पुढे. म्हणजे स्मृती ज्ञानामध्ये आपल्या सर्पांशामध्ये जे तुम्ही स्मृती ज्ञान मानता त्याच्यामुळे भय पलायन होऊ शकत नाही, परंतु जेव्हा सर्पाची प्रतीती येते त्यावेळेस तो मनुष्य पाहणारा, भ्रमात्मक साप पाहणारा मनुष्य भीतोही आणि पलायनही करतोही. म्हणून सर्पांशामध्ये स्मृती ज्ञान मानणं योग्य नाही. किंवा स्मृती ज्ञानाचा विषय हा समोर नसतो किंवा प्रत्यक्ष नसतो, परंतु भ्रम झालेल्या पुरुषाला तो भ्रमात्मक सर्प किंवा अध्यास्ती असलेला झालेला सर्प समक्ष प्रतीतीला येतो, म्हणून स्मृती ज्ञान मानणं योग्य नाही. स्मृतीचं काय केलेलं आहे, खंडन केलेलं आहे. तसंच दोन ज्ञानाचं काय केलेलं आहे, खंडन. आणि अख्यातीवादी असेही सांगतात एकाच वेळी ज्यावेळेस सर्पाची प्रतीती येत असते, रज्जू दिसतो. रज्जू कसा दिसतो, इदम रूपाने, सामान्य रूपाने त्याचं प्रत्यक्ष ज्ञान होतं, आणि त्याच वेळी त्या ठिकाणी युगपत सर्पाची स्मृती ज्ञान होतं. आणि स्मृती ज्ञान आणि रज्जूचं इदम रूपाने हे सामान्य ज्ञान अर्थात प्रत्यक्ष ज्ञान यांचं त्याला विवेक होत नाही. आणि या विवेक न झाल्यामुळे ते युगपत दोन्ही ज्ञानी सर्प आहे असं एकच ज्ञान रूपाने आपल्याला प्रतीतीला येतात. म्हणजे भ्रम म्हणजे काय तर रज्जूचं सामान्य रूपाने झालेलं प्रत्यक्ष ज्ञान आणि सर्पाचं स्मृती ज्ञान, या स्मृती ज्ञानाचा आणि प्रत्यक्ष ज्ञानाचा वेगळंकरण न करता आल्यामुळे, यांचा अविवेक झाल्यामुळे त्या ठिकाणी रज्जूवर एकच ज्ञान म्हणजे सर्पच ज्ञान असं तो म्हणतो भासतं. परंतु बरोबर आहे, कोणाचं खंडन आहे, सत्ख्यातीवादी कोणाचं खंडन करतात, अख्यातीचं खंडन करतात. आता सत्ख्यातीचं मत सांगायचं आहे, सांगा की कोणीतरी कोणत्या याचं मत, काय मत आहे. काल झालं की आपला रज्जूवरचा सर्प हा मिथ्य नसून सत्य आहे, कारण रज्जू ही पंचकृत पंचमहाभूतांनी तयार झालेली आहे आणि सर्प ही पंचमहाभूतांचा आहे. त्याच्यामुळं रज्जू व सर्प हे दोन्ही सत्य आहे. आणि ज्ञानानंतर त्या सर्पाची त्या रज्जूमध्ये ध्वंस होतो, अर्थात नाश होतो, असे सत्ख्यातीवाले म्हणतात. सत्ख्यातीवाल्याचं मत कसं आहे, सत्य आहे सर. सत्य का म्हणतात ते, याच्या सर्व पदार्थ कोणाचे आहे, पंचमहाभूत. शुक्ती ते किती आहे, काय आहे, पंचमहाभूत. रजतात किती आहे, पंचमहाभूत काय करे. जसं शुक्ती आहे ना, त्या अधिकरणामध्ये शुक्तीचे जसे अवयव सत्य आहे तसे रजताचे अवयव कसे आहे का लक्षात.
ज्या वेळेला आणखी रजताच्या अवयवापासून सत्यरजत काय होतं निर्माण होतं, आणि शुक्तीच्या अवयवातून सत्यशुक्ती काय होते. म्हणून आलं लक्षामध्ये शुक्तीच्या अवयवामध्ये सुद्धा रजताचे काय आहे, कशावरून आहे, पंचमहाभूतच आहे. प्रत्येक याच्यामध्ये वस्तूमध्ये सर्व वस्तू कशामध्ये आहे, पंचमहाभूत. आपल्या शरीरातही किती आहे, लाकडातही सुद्धा आहे का. मग शुक्तीतही किती आहे, पंचमहाभूत. ज्याप्रमाणे शुक्तीमध्ये पंचमहाभूतपासून शुक्ती उत्पन्न होते, त्याचप्रमाणे रजताच्या अवयवापासून काय उत्पन्न होते, रजत उत्पन्न होते. म्हणून तुम्हाला रजत मिथ्या आहे असं म्हणता येत. सत्य रजत काय होते, उत्पन्न होते. आता सत्य रजत जर उत्पन्न होते बरं का, तर शुक्तीच्या ज्ञानात त्याचा बात काय होतं. मग कोणाचा, अरे शुक्तीचं ज्ञान झालं तर रजत दिसते का, मग तो त्या रजताच्या अवजात ध्वंस होतो. काय होतो, लय पावतो त्याच्यामध्ये. बरं मग तो रजताचे अवयव जर ध्वंस पावतात तर आम्ही ते जे शुक्ती आहे ना ते जाळतो. आम्ही काय करतो, त्याच्यात रजताचे अवयव आहे ना, मग काय करतो आम्ही, शुक्ती. मग त्याच्यामध्ये धातू कुठे जळत असते का, मग काय मिळालं पाहिजे, रजत कुठे मिळते. मग तुमचं मत बरोबर नाही असं मत आहे. रजत काय होऊ शकत नाही. रजत कुठे जळत असते, धातू कुठे जळतं का, भाकरी बरोबर तवा जळतो का, अरे भाकर जळते बाकी काय होते नाही का. बाईला ज्ञानाचं लागत असते ना, तर शेंगदाणे भाजायला जाते आणि सारे कोळसा करून ठेवते. कोळसा कोणामुळे झाला, नाही का. कोळसा जो झाला तो त्या उष्णतेमुळे. मग तवा जळायला पाहिजे होता. आणि जसं भाजत असताना शेंगदाणे जसे जळतात तव्यावरचे, तर तवाही काय झाला पाहिजे, मग तव्या जळतो का, का जळत नाही. धातू आहे, धातूला अग्नी जाळू शकत नाही असं आहे. जाऊ दे. तसं रजत मिळायला पाहिजे, ते लीन होतं, ध्वंस होतं. म्हणून ब्रह्मामध्ये वाचलेला पदार्थ मिथ्या नसून काय आहे, सत्य आहे. कोणाचं मत आहे, रामानुज. म्हणजे तत्वज्ञानकार होऊन गेले आहे, त्यांचा स्वतंत्र आहे. आता काय आपला इथे नाही, विचारसागर आहे. माझा कोणाची ख्याती बरोबर आहे, वेदांत वेदांत निर्वचन ख्याती. त्याचं खंडन हे आहे, सत्ख्यातीवाल्याचं खंडन कोणतं आहे. जर व्यावहारिक सर्प तिथे आहे, कोणता व्यवहारिक आहे का, तो कोणता सर्प म्हणतो, सत्य. भासलेला सर्प म्हणतो व्यावहारिक. व्यवहारिक मग दोऱ्याच्या ज्ञानाने बात कसा होईल त्याचा, आहे का. कोणता सत्य मानलेला आहे, सत्य सर्प. जर व्यावहारिक सत्य आहे, जर सर्प आहे तिथे, तर दोरीच्या ज्ञानाने त्याचा काय होता का म्हणे, बाद होत नाही. व्यावहारिक सत्याचा कुठं दोरी हलवली म्हणजे काय बाद होते ते. मग तुमच्या मताप्रमाणे जर व्यावहारिक सर्प आहे तिथे, मग त्याचा बाद होतो क्रियेने. बरं पूर्वी होता का तिथे, नव्हता. भासते कालात तरी आहे का, दोरीचं ज्ञान झालं तरी आहे का, त्रैकालिक आहे. अत्यंत आणि असा पदार्थ मांडणं शहाणपणाचं काम आहे का, वेडेपणाचं काम. म्हणून रामानुज शहाण नसून काय आहे, मोठा संप्रदाय तुम्हाला माहीत नाही रामानुजाचा, पण त्यांची भक्ती घेण्यासारखं आहे. काय घेण्यासारखं, तत्वज्ञान त्यांचं आहे, पण डोळस तत्वज्ञान वेदांतच आहे. कोणाचं, त्यांचंही तत्वज्ञान आहे ना, कोणाचं, रामानुजपंथी लोकांचं. म्हणजे कृष्णाचे वल्लभाचार्य
पंढरपूरला 2-4 आहे बघा. चंद्रभागेच्या पलीकडे जे मंदिर आहे ना ते वल्लभाचार्याचं आहे. आणि पंढरपूरला इकडे गेलं तर रामबाग आहे, तिथे रामानुजपंथी लोक आहे, मध्वपंथी सुद्धा आहे, सगळे शंकराचार्याचे मत आहे. पंढरपूरला 4 मत आहे, प्रत्येकाचं मत कसं आहे, पण उपासना मात्र दांडगी आहे त्यांची. असं आहे ते, उपासना काय पाहिजे त्यांची. जाऊ दे, आपल्याला कशा करता सांगितलं. म्हणून रज्जूवर ते भासलेला सर्प रामानुज म्हणतो सत्य आहे. आणि तुमचे वेदांती काय म्हणतात, मग सत्य आहे. व्यावहारिक सर्प जर तिथे आहे, कोणता सर्प, दोरीचे ज्ञान आणि व्यावहारिक सर्पाचा बाध होतो का. आणि तसं दोरीचं ज्ञान झालं तर सर्पाचा काय होतो, आणि कोणता निश्चय होतो. भासण्यापूर्वी सुद्धा सर्प इथे भासते कालातही आणि नंतरही. मग कोणती ख्याती बरोबर नाही. मग तुमची सांगा की. श्री गुरु, हे शिष्य, अनिर्वचनीय या शब्दाचा शाब्दिक अर्थ तू केलास, तो एका दृष्टीने बरोबर आहे. पण अनिर्वचनीय या शब्दाचे तात्पर्य काय आहे ते अनिर्वचनीय ख्यातीची रीती तुला समजली म्हणजे बरोबर समजेल. आता कोणती ख्याती सांगायची आहे, आता त्याची रीती सांगणार आहे. वाचा. शिष्य, महाराज, तर मग त्या अनिर्वचनीय ख्यातीची रीती कशी आहे ती कृपा करून सांगावी. श्री गुरु, सांगतो. आता सांगा की. सांगतो का वेळ कशाला लावायचा, वेळ कशाला लावायचा. पुढे रीती थोडी कठीण आहे म्हणून लक्ष देऊन ऐक. मंदांधकारात रज्जूवर सर्प प्रत्यक्ष भासतो ही गोष्ट निर्विवाद आहे. कधी भासतो सर्प, दिवसा भासतो का भासत नाही. पुढे सांगणार. बरं, रात्री भासतो का, मग केव्हा भासतो, पुढे क्रमाक्रमाने सांगतो. त्याच्यामध्ये कारण काय असते, मंदांधकारामध्ये सामान्य ज्ञान असते. काय असते, आणि तुमच्या अंधकारामध्ये विशेष ज्ञानही नसते. काय नसते, प्रकाशामध्ये विशेष ज्ञान होते. कोणतं, दोरीचं दोरी रूपाने काय होते, मग सर्प कसा भासते. मग कोणत्या अवस्थेत भासते, मंद. सामान्य ज्ञान होते कोणतं, काहीतरी. पण काय आहे, विशेष रूपाचं ज्ञान असते. कोणत्या रूपाचं, दोरी रूपाने कळत. पदार्थ असल्याशिवाय भासत नाही हे कोणासही कबूल करावे लागेल. हे कबूल केले म्हणजे ज्या अर्थी रज्जूवर सर्प दिसतो त्या अर्थी तेथे सर्प आहे असेही मानलेच पाहिजे. ज्या अर्थी आपल्याला दिसतो त्या अर्थी पदार्थ काय केला पाहिजे. पदार्थच नाही तर मग ज्ञान कसे होईल. तुम्ही काय सर्वज्ञ आहे का सगळं. ज्ञान ज्या अर्थी होते त्या अर्थी पदार्थ काय केला पाहिजे. कारण ज्ञान कोणावर अवलंबून आहे. पदार्थच नाही तर ज्ञान कोणाचं, ज्ञेय म्हणतात. काय म्हणायचं, आणि ज्याला ज्ञान होते त्याला ज्ञाता म्हणायचं. काय म्हणायचं, आणि पुढे त्या ज्ञेयाचं ज्ञात्याला काय, जे होते त्याला ज्ञान म्हणायचं. कोणाचं, आणि ज्याला होते त्याला ज्ञाता म्हणायचं. ज्याचं होते त्याला ज्ञेय म्हणायचं, आणि जे होते त्याला ज्ञान. ज्ञाता, ज्ञान आणि कर्ता, कर्म आणि भोक्ता, भोग्य आणि त्रिपुटी असते. पुढे कर्मानं सांगू तुम्हाला. पुढे यावरून रज्जूवर भासणारा सर्प वंध्यापुत्राप्रमाणे अत्यंत सत आहे असे म्हणणे शक्य नाही. बा, अत्यंत सत आहे म्हणजे नाहीच आहे असं म्हणत नाही आहे, शक्य नाही. हे थोडं चालतं आहे, हे तत्त्वज्ञान नाही. कोणी असं म्हणलं सर्प काय घेणं देणं आहे सर्प.
सर्पाकरता सर्प सांगायचं आहे का तो भासतो कसा ते सांगायचं आहे. सर्पाचे काय आपलं घेणं देणं आहे. दृष्टांत करता आहे कशा करता आणि त्याच्यावर सिद्धांत करता जायचं आहे. म्हणजे जगाचा सिद्धांत काढायचा आहे. कोणाचा? जसं दोरीवरचे सर्प अध्यस्त आहे तसं ब्रह्मावरचे जगत काय आहे पुढे सांगायचं आहे क्रमाने. पुढे व्यावहारिक सत्यसर्प तेथे नसतो हे सत्ख्यातीवाद्याशिवाय सर्व पक्षास मान्य आहे. हे पहा, खरा सर्प आहे का तिथे? बरोबर. मग नसलेला सर्प भासतो त्याच्याकरता ख्यात आहे. खरा सर्प असतात एवढ्या भानगडी करण्याचं काय नाही. तर कोणालाही कळते की लहान पोरालाही कळते की इथं काय साप आहे म्हणून. तर प्रत्यक्ष दिसतो ना. तो काय होता तो भ्रम केव्हा होतो सायंकाळी होत असतो. आमचं दिवसा काय सांगावं लागते का दोरीवर सर्प आहे म्हणून. रात्री तर त्याचं काय होतं पाय देऊन जायचं तरी कळत नाही. कशा कळते? बऱ्याचशा घटना घडतात. एका माणसाने म्हटलं का तुम्ही आले होते. म्हटलं बरं कुठे पाय पडला होता का तुमचा? नाही म्हणाला कुठेच नाही. आणि मग म्हटलं गुळगुळ लागत होता. हा म्हटलं थोडं गुळगुळीत लागत होता. म्हटलं ते साप होता काय होता? पाय देऊन आला तरी तर त्याचं काय नाही. मग कळून चुकलं काय होता. न लगेच साप होता कळता पण झेंडू आला. इतका विचित्र प्राणी आहे. सर्पाची जीवन म्हणजे तुम्हाला माहिती नाही बरं का. हे अत्यंत पाप करतात जे लोक त्याला हे सर्पाची जीवन आहे. कोणते? तानान दिशित क्रूरान संसारी नराधमान अशा सर्पाच्या जीवनात नेऊन टाकतात. आणि किती वर्ष काही सांगता येत नाही. तुम्ही गीतेचा 6वा अध्याय वाचा. नाही आपला 16वा अध्याय त्याच्यामध्ये आणखी हा विषय आलेला आहे. मला त्याला मनुष्य देह काय करतो काढून घेतो कोणत्या देहात नेऊन टाकतो. कृमी कीटक साप हे सगळ्याचे देह. तैसे होती तरू तरुण लोष्ट आणि पाषाण. अति पापाचे फळ आहे. कशाचे? तिथं काय आहे सगळं सुख नावाची वस्तूच नाही. सगळं काय आहे. आणि गावरान कुत्री असतात त्याला भूक लागत नाही का? मग त्याला कोणी भाकरी टाकते का? मग ते गवत की कुत्रा कुठं गवत खाते का? पाला खाते का ते? ते काय खात असते? कडबा खाते का ते? बैला खाते. त्याला काय पाहिजे? भाकरी पाहिजे की कोण भाकरी देते का त्याला? तर मिळते बा भुकेने. काय होते हे सगळ्याचं. वाघ काय खातो? कसा पाला खातो का तो? रोज मांस आणून देते का कोणी त्याला? कुठं 12 महिन्यातून एखादा वेळा भेटला तर. आणि तोपर्यंत स्वतःच्या अंगाचा मांस खातो बघा तो. कोणाचा? अशा योनी याचं कल्पना आहे. 16 अध्यायामध्ये थोड्या वर्णन आहे. सगळी आसुरी संपत्ती आहे. कोणती? आसुरी संपत्तीचे लोक उतरत दगडाच्या योनीपर्यंत जातात. कोणत्या? दगडाची योनी आहे ना. अहिल्या कोण झाली होती? तिथं काही उद्धार आहे का? मग गीता सगळ्या याचा चांगला ग्रंथ आहे का? म्हणजे सर्पाची योनी सांगितली ना विचित्र योनी आहे. तिच्या अंगाने तापतं बघा ते काय होतं. मग तुझं ते तापल्यामुळे कात झाली त्याची. काय झाले? कात झालं असे. तो काय होत असं दिवसा बिळाच्या बाहेर येत नाही. कारण आला बाहेर तर लोक काय म्हणतात चला घरी का आला म्हणतात. बरं मरूनही गेला तरी मारतच राहतो. तो ईश्वराला सांगतो प्रार्थना करत असतो मला माणसाला दिसू देऊ नका.
म्हणतो काय होतं रात्रीच्या बिळातून काय निघतं बाहेर निघतो माणसाला दिसत जाऊ द्या. ते विचित्र योनी आहे. सगळ्यात योनी कोणती चांगली आहे म्हणा काय करायचं. दिली इंद्रिय मनुष्य खेळीच करून कोणत्या जीवनीमध्ये देवाचं भजन नाही. त्याला देवच कळत नाही. काय कळत नाही त्याला काय फक्त कोणती योनी आहे. स्वर्गातली सुद्धा योनी बरं भोग आहे नुसता तिथे काय मुक्ती कुठं आहे. स्वर्गीचे अमर मृत्यू लोके कशा करता जन्म व्हायचा. नारायण नाम आहे. मग तुमच्या स्वर्गात नाही का अमृत पिण्याकरता आहे ना कल्पतरू आहे ना. भोग आहे पण काही नाही मुक्ती नाही. सगळे काय आपल्याला चांगलं पाणी सुद्धा मिळते का. एक रोग निघाला म्हणतात तो पाण्यापासून होतो. मला नाव सांगता येत नाही. विचित्र रोग आहे तो. तुकाराम भावना झाला होता खरं. 5 लाख रुपये खर्च झाला. किती हात याचा करता येणार काही करता अजूनही पाहिजे तसं बरं आहे. कशापासून पाण्यापासून. आमच्या तर स्वर्गामध्ये अमृत आहे पिण्याकरता. मग हे सगळं सोडून इथं कशाला येतात मरायला. मुक्ती कुठं आहे तिथं काय नाही. इथे मुक्ती आहे. भोगापासून मुक्ती आहे का देवाच्या भजनापासून. नारायण नाम आहे आणि कीर्तनी आनंद. जाऊ दे आपले प्रवचन विचारसागराचा पाठ. चला. जर सत्ख्यातीच्या मताप्रमाणे व्यावहारिक सर्प रज्जूवर होता असे म्हणावे तर रज्जूचे ज्ञानाने त्याचा नाश होतो तो कसा व्हावा. खरा सर्प जर आहे दोरीवरती वाचलेला सर्प कोणता कोणाच्या मताप्रमाणे रामानुजाच्या मताने. जर खरा सर्प आहे तुमच्या मतामध्ये खरा सर्प उत्पन्न होतं. मग खरा जर सर्प आहे तर दोरीच्या ज्ञानाने त्याचा बाध होतो. खऱ्या सर्पाचा कुठं दोरीच्या गोष्ट बिष्ट ऐकलेली आहे. त्याचा विचारसागराचा पाठ चालला होता. त्याच्यामध्ये ऐकलं एकाने दोरीच्या ज्ञानाने सर्पाचा काय होतो. मग सुटल्यावर चालला होता आपला. एक माणूस धावत धावत चालला होता. त्याला त्याने विचारलं म्हणलं का धावत धाव कशा करता चाललंय. म्हणलं एका ठिकाणी साप निघाला. त्याला मारण्याकरता काय पाहिजे. मला काठी आणण्याकरता चाललं. माझा नुकताच विचारसागर शिकलेला होता. सत्ख्यातीवाद ऐकला होता कोणता सर्प. मग तो म्हणलं मी चला की तुम्हाला. मग त्याने तो सर्प बिळात शिरत होता. काय होता. मग त्याने सांगितलं म्हणलं आहे बा तुमच्याकडे दोरी आहे का. ते लोक म्हणलं वेडा मनुष्य आहे का दोरी कसं करा. काही लोक म्हणायला लागले तर मला काय करत आहे. तर सर्पाला धरत असेल दोरीने काय करत असेल. द्या की दोरी म्हणा. त्याला विचारलं म्हणलं दोरी कशा करता पाहिजे. दोरी दाखवली म्हणजे म्हणलं सर्पाचा बाध. तो काय दोरीवर बसलेला सर्प आहे का. कोणता सर्प आहे. खराच सर्प आहे तर त्याचा दोरीच्या ज्ञानाने बाध होतो. म्हणून सत्ख्याती काय नाही योग्य नाही. एका व्यावहारिक पदार्थाच्या ज्ञानाने दुसरा व्यावहारिक पदार्थ नष्ट होतो असा अनुभव नाही. ऐका नाही दोरीच्या ज्ञानाने ऐका. आणि व्यावहारिक सर्प कोणता. दोरी कशी आहे व्यावहारिक. सर्पही कसं आहे. एका व्यावहारिक पदार्थाच्या ज्ञानाने दुसऱ्या व्यावहारिक पदार्थाचा बाध होत. आणि इथे काय होतं बाध होतो. म्हणून सत्य म्हणता येत. पुढे खंडन. म्हणून रज्जूवर भासलेला सर्प व्यावहारिक सत नाही आणि प्रत्यक्ष प्रतीत होतो म्हणून वंद्यापुत्राप्रमाणे असतही नाही. त्याला व्यावहारिक काय म्हणता येत नाही. सत्य म्हणता येत नाही.
बरं वंद्यापुत्राप्रमाणे म्हणावं तर प्रतिथेला येतो. काय येतो? नाही असं म्हणावं तर प्रतिथे येते. आहे असं म्हणावं तर त्याचा काय होतो? मग काय म्हणावं? मग त्याच्याकरता सांगते असताहून विलक्षण, सताहून सदा सदा, पण त्याला अनिर्वचनीय म्हणायचं. काय म्हणायचं? सदा सदा विलक्षण, असत आणि सद. त्यामुळे व्याकरण असते थोडं, तर तोच अद्दा होत असतो. काय होतं? सदा सदा विलक्षण, त्याला अनिर्वचनीय म्हणतात. काय म्हणायचं? बरं भरपूर आहे पुढे अजून थोडं सांगितलं तुम्हाला. वास्तव कसा वगैरे पुष्कळचा प्रकार आहे. वाचा. सद्रूपाने किंवा असद्रूपाने ज्या सर्पाचे निर्वचन म्हणजे कथन करणे शक्य नाही, परंतु प्रत्यक्ष प्रतीत होतो म्हणून सदाहून विलक्षण आहे असे म्हणणे प्राप्त आहे. त्याला काय म्हणावं? असत आहे म्हणावं तर प्रतीतीला येतं. बरं सत आहे म्हणावं तर बाद होतं. म्हणावं तरी काय काय करायचं? त्या गीतेमध्ये सुद्धा असं आहे का? ते पहिल्या अध्यायामध्ये कोणत्या अध्यायात? मला अर्जुना तुला मूर्ख म्हणावा तर तुम्हाला आम्हाला ज्ञान सांगतो. काय सांगतो? आम्हाला सांगतो. बरं शहाणा म्हणावा तुला तर तो शोक करतो. मग तुला म्हणावं तरी अशोच आणून शोच असतो. गदा असतो म्हणा. मग शहाण्या मानाची व्याख्या करून सांगतो. कोणाची? शहाणे जे जिवंताविषयी आणि गेलेल्याविषयी चिंता करीत नाही, शोक करीत नाही. आणि त्याला काय म्हणायचं? मग पंडित म्हणावं. अशोच आणून शोच असतो. गता असून गता असून, हे बघ, गता असून गता असून नान शोचंती, शहाण्याची व्याख्या आहे. असलेल्या विषयी आणि नसलेल्या विषयी शोक करीत नाही, त्याला काय म्हणायचं? शहाणा. आणि तो काय करतो? शोक करतो. आता तुला काय म्हणायचं? तुझं तू ठरवून टाका. जाऊ दे पुढे. परंतु प्रत्यक्ष प्रतीत होतो म्हणून सताहून विलक्षण आहे असे म्हणणे प्राप्त आहे. आता काय म्हणावं? सत्विलक्षण नाही म्हणावं तर प्रतीतीला येतो. बरं आहे म्हणावं तर त्याचा काय होतं? म्हणून काय म्हणता येत नाही? आहे म्हणता येत नाही. काय म्हणता येत नाही? असंही म्हणतात. आणि पुन्हा काय आणखी? एखादा मनुष्य असतो ना, म्हणलं मी मुका आहे. काय आता बरं तुला मुका आहे असं तो बोलतो आणि बोलत असेल तर तू मुका, मग तुला काय म्हणावं? लबाड. काय म्हणायचं? काय बोलतो तो व्याघात म्हणतात त्याला. काय म्हणायचं? काय एकाला विचारलं म्हणलं का रे बाळ कसं काय तुझी आई वगैरे काय काम करत असे? नाही म्हटलं आमची आई वंद्य आहे. अरे तुझी आई जर वंद्य आहे तर तू झाला. बोलत तो व्याख्यात म्हणायचा. काय म्हणायचं? मी मोका आहे असं म्हणतो. मोका आहे तर बोलतो आहे का रे? बोलत असेल तर मोका कसा? पुढे सदाहून विलक्षणासच अनिर्वचनीय असा पारिभाषिक शब्द मिथ्या या अर्थी योजितात. पारिभाषिक शब्द आहे. अनिर्वचनीय म्हणजे सदा सदा विलक्षण. ज्या वस्तूला नाही म्हणावं तर प्रतीती येते, आई म्हणावं तर बाद होत असतं. प्रतीती येते म्हणून असत म्हणता येत नाही, बाद होतं म्हणून सत म्हणता येत नाही. मग असताहून विलक्षण, सताहून विलक्षण, सदा सदा म्हणजेच अनिर्वचनीय. आणि म्हणजेच त्याला मिथ्या म्हणतात. काय म्हणायचं? ब्रह्म सत्यम जगत. बरं जगताला नाही म्हणावं तर प्रतीतीला येतं. ब्रह्मज्ञान झालं तर बाद होतो. मग काय म्हणावं? असतही म्हणता येत नाही. काय म्हणता येतं? मग काय भगवान म्हणतात ना, तुला शहाणा म्हणावं तर मग शोक करतो. बरं का? बरं तुला अडाणी म्हणावं. काय म्हणावं? अडा
तुला आम्हाला अक्कल सांगतो, मग तुला काय म्हणावं तुझं तू ठरवून टाक. जाऊ दे पुढे. सामान्यतः लोकांमध्ये मिथ्या शब्दाचा अर्थ नाशिवंत असा समजतात, परंतु शास्त्रीय भाषेत मिथ्या शब्दाचा अर्थ स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय असा आहे. हे पहा, म्हणून त्याचा मिथ्या शब्दाला त्याला अध्यस्त म्हणायचं. पुढे सांगायचं आहे तुम्हाला. मिथ्या म्हणजे दिसत नाही असं नव्हे, नाश पावते असं नव्हे. मिथ्या म्हणजे अध्यस्त. काय म्हणायचं? काय करायचं? अध्यस्त कुठं गेला की दुसऱ्या तरंगात. अध्यस्त पदार्थ असून नाचतो का नसून नाचतो? अधिष्ठानाच्या ज्ञानाने काय होतं? निवृत्त. त्याला काय म्हणा होता? त्याला अध्यस्त म्हणतात. जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी भास नाही. दोरीच्या ठिकाणी खचर पाहिजे का? मग असून नाचतो का नसून? जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्या ठिकाणी भास नाही. याला काय म्हणायचं? अध्यस्त. अध्यस्त म्हणजे मिथ्या. कडे अशा अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या पदार्थास प्रातिभासिक सत्तावान समजतात. हे पहा, जर ती भासतो ना तो पदार्थ, काहीतरी सत्ता काय केली पाहिजे. मृगजळाचं पण एक भासते का नाही आपल्याला? खरं आहे म्हणावं तर सूर्यास्ताला गेल्यानंतर मृगजळ आहे का? बरं खरं आहे म्हणावं तर जमीन काय झाली पाहिजे? आहे का? मृगजळाच्या पाण्याने कुठं गरीब जमीन ओली होते का? मग भासते याची आहे का? मग आता ज्या अर्थी भासते त्या अर्थी काहीतरी त्याला सत्ता काय केली पाहिजे, नाही का? नाहीच तर भासतो. पदार्थ असल्याशिवाय भासू शकत. ज्या अर्थी तो भासतो त्या अर्थी पदार्थाला अस्तित्व काय केलं पाहिजे. मग त्याला सत्मा होतं. सूर्यास्ताला गेल्यानंतर काय होत नाही. मृगजळ प्रतीला येते का? बरं नाही म्हणावं तर प्रत्यक्ष काय होते? आहे म्हणावं तर जमीन ओली होत. मग त्याला कोणती सत्ता द्यायची? प्रतीला येते म्हणून थोड्या वेळापुरती काय द्यायची? त्यामुळे ऐकलं आहे तुम्ही काही फारसं हे नाही. थोड्या वेळापुरता त्याला सत्ता द्यावी लागते. ते लग्नाचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे की? लग्नामध्ये असते ना एक विधी असतो. त्याच्यामध्ये वधूचा मामा आणि कोणाचा मामा यांचा काहीतरी विधी असतो दोघांचा. ते काय होतं, वराला मामा होता कोणाला आणि वधूला काय नाही. आता विधी होण्याकरता काय पाहिजे? आता वेळ चालली न होत कोणाची. म्हणजे लोक म्हणतात गोविंदराव काय थोड्या वेळापुरते होऊन जा की मामा काय बिघडलं आहे. अरे का मग तो खरोखर मामा आहे का थोड्या वेळापुरतं आहे? मग त्याला सत्ता काय करावी लागते. मग तो विधी झाला पुन्हा जसाच्या थोड्या वेळापुरती काय दिली त्याला, तसं थोड्या वेळापुरती सत्ता द्यावी प्रतिभाची सत्ता. खरोखर आहे का? दिसते म्हणून काय केली पाहिजे? मग त्याला व्यावहारिक का? मग कोणती? 3 सत्ता आहे. व्यावहारिक, पुढे मग पारमार्थिक. क्रमाक्रमानं सांगतो बघा पुढे. कारण स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय पदार्थ दिसतो त्यास काहीतरी सत्ता मानलीच पाहिजे. ज्या अर्थी दिसतो त्या अर्थीला सत्ता काय केली पाहिजे? मानलीच पाहिजे. काय काय ज्या अर्थी मामा होऊन आला तर त्याला काहीतरी थोड्या वेळापुरतं मामा काय करावा. ते व्यवहार असतो तुम्हाला कसं नाही. त्या व्यवहारामध्ये सुद्धा वागावं लागते. हे तुम्ही ज्ञानेश्वर महाराज तिथे गेले. यात्रेकरूशी दुकानदाराचा काही संबंध असतो का? काही संबंध नसतो. तरी ते दुकानदार लोक मावशी मावशी इकडे या. खरंच त्याची मावशी आहे का? हो मामा हो मामा हार घेऊन जा हार घेऊन जा. खराच मामा आहे का? थोड्या वेळापुरती काय दिली
सत्ता, त्याला प्रातिभाषिक सत्ता. पुढे म्हणून स्वतःला स्वरूप नसून फक्त प्रतीती होणे हे ज्याचे स्वरूप, त्यास प्रतीती मात्र सत्ता असते. त्याला प्रातिभाषिक सत्ता आहे का? त्याला मृगजळाला कुठं काय सत्ता आहे का? आता दिसते म्हणून काय द्यायचं? सत्ता द्यायचं. पुढे याकरिता त्यास प्रातिभाषिक सत्तावान म्हणतात. कोणते सत्तावान? प्रातिभाषिक. वेदांतामध्ये 3 सत्ता आहे बरं का. ब्रह्मज्ञानाने ज्याचा बाध होतो त्याची व्यावहारिक सत्ता, ब्रह्मज्ञानापासून बाध होतो त्याची प्रातिभाषिक सत्ता, आणि ज्याचा बाधच होत नाही त्याची पुढे क्रमाक्रमाने सांगू. पुढे अशा रीतीने सतासताहून विलक्षण असणाऱ्या रज्जू सर्पाची प्रतीती होऊन हा सर्प आहे असा व्यवहार होतो. या व्यवहारास अनिर्वचनीय ख्याती म्हणतात. म्हणून आपल्याला काय होत असते नाही का? अनिर्वचनीय ख्याती म्हणजे नाही म्हणावं तर प्रतीतीला येतं, आहे म्हणावं तर बाद होतो. मग काय म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. काय म्हणता येत नाही? असताहून विलक्षण, स्वतःहून म्हणजे त्याचा संधी तयार करायचा. काय करायचं आहे का नाही? आणि दोन सत आणि असत मिळून काय होते? सदा सदा विलक्षण. आणि त्यालाच म्हणतात प्रातिभाषिक सत्तावान. पुढे आणि हीच सर्वात श्रेष्ठ आहे. आणि सर्वांमध्ये काय आहे? अनिर्वचनीय ख्याती. पुढे शिष्य, श्रीगुरु, आता अनिर्वचनीय शब्दाचा अभिप्राय समजला, पण त्या रज्जूच्या ठिकाणी सर्प आला कसा हे माझ्या लक्षात आले नाही. बरं. पुढे कृपा करून सांगावे अशी प्रार्थना आहे. पण आता नाही, केव्हा? उद्या.